मंगरुळतांडा पोलीस पाटलांविरोधात ग्रामस्थ आक्रमक, गावात वास्तव्यास नसल्याचा आरोप। मंगरुळतांडा ता जिंतूर येथील पोलीस पाटील आपल्या मुख्यालयी न राहता छत्रपती संभाजीनगर येथे राहत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तक्रार केली आहे। पोलीस पाटील गावात नसल्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखणे आणि प्रशासकीय कामात मोठी अडचण येत आहे। यामुळे ग्रामस्थांना किरकोळ कामांसाठीही नाहक पोलीस ठाण्यापर्यंत हेलपाटे मारावे लागत आहेत। या गंभीर बाबीची दखल घेऊन उपविभागीय अधिकारी सेलू यांनी संबंधित पोलीस पाटलांच्या वास्तव्याची सखोल चौकशी करावी आणि दोषी आढळल्यास नियमानुसार कडक प्रशासकीय कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। 14 जुलै 2026 रोजी हे निवेदन सादर करण्यात आले असून या प्रकरणाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। काल जे तुम्ही एसडीएम कार्यालयात जाऊन एक निवेदन दिले ते कोणत्या संदर्भात आणि कशासाठी दिलेलं निवेदन होतं? 6 महिन्यापासून पोलीस पाटील कुठे आम्हाला अजून दिसले नाही। हां, त्याच्यामुळे आम्ही निवेदन दिले। काय म्हणून दिले? काय म्हणून इथं काल आमच्या पोराला 4 टाके बसले तरी दवाखान्यात न्यायला कोण नाही ना, तिथं पोलीस स्टेशन मध्ये पण न्यायला कोण नाही। पोलीस पाटलांचं काम नाही ना ते टाके बसणं, तर टाके बसल्यावर पोलीस स्टेशनला नेवाच लागेल ना। हां हा मग टाके बसल्यावर नेवा लागेल का नाही? मग ती दखल कोण घ्यायची? मग काय तुमची मागणी काय आता? मागणी काय नाही, त्याला निलंबित करायचं दुसरं आम्ही बघू। कुठं राहते ते पोलीस पाटील? संभाजीनगर। असं हा, जेव्हापासून ते ड्युटीवर लागले तेव्हापासून इथे राहत नाही का? नाही राहत। त्याच्या नावावर हे बघा, म्हाताऱ्याला बोला। हां, मामा काय नाव तुमचं? मामा मोतीराम मामा काय अडचण काय बरं तुम्हाला? पोलीस पाटलाची काय अडचण आहे? यांनी का तक्रार केली? पोलीस पाटील सगळे हां, त्याच्या नावावर दुसरंच काम करताय। कोण करते ते? ते नाव नाही सांगत आम्ही। हां, बरं आता काय मागणी मामा तुमची? आमची मागणी आता तुम्ही काही करा बरोबर आमचं हां, नियोजन काहीतरी करा। नियोजन करा। हां काय म्हणले एसडीएम साहेब? काय म्हणले? एसडीएम साहेब म्हणले आम्ही बाकीच करतो, पत्रकाराला द्या म्हणले। हां, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू केलं। पोषित केलं। आता इथून पुढे तुमचा निर्णय, हां. काय करायचं नाही करायचं। अजून काय सांगणार पोलीस पाटलाबद्दल? काय सांगणार तुम्ही? नाही दुसरी काही सांगू शकत नाही। आम्ही 6 महिन्यापासून अजून पाहिलं नाही, ते संभाजीनगरला राहतंय। हां, आलेलं नाही। आता समजा तुम्हाला इथं काही कायदा सुव्यवस्था बिघाड झाला हां. तर तुम्हाला डायरेक्ट पोलीस ठाण्याला संपर्क करावा लागते का? डायरेक्ट बरं, काही असा समजा घरगुती किरकोळ भांडण झाले तरी तर पोलीस पाटील असलं तर याच ठिकाणी निपटते, निपटतंय। परंतु पोलीस पाटील नसल्यामुळे ते ठाण्यातच जावं लागेल। ठाण्यातच जावं लागतंय। बरं, शासनाने हे जर तुम्ही निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली हो. आणि शासनाने तसं नाही केलं तर तुम्ही कोणत्या मार्गाने काय आंदोलन करणार का काय? आम्ही आंदोलन नाही करणार, आम्ही डायरेक्ट एसपी ऑफिसला जाणार। हां, तिथं जाऊन अजून तिथं एक अर्ज टाकणार।